हे बघा, आता आपण पिंपरीच्या वैष्णो मातेच्या मंदिरात आलोय। हे कटरामध्ये जे आपलं जम्मू काश्मीरमध्ये जे वैष्णो मातेचं मंदिर आहे त्याचीच ही प्रतिकृती आहे। असे मंदिरांच्या पुढे इथे असे दुकानं आहेत जिथे माता राणीचं सगळं सामान मिळतं। सॉरी, इथे नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते आणि अशीही असते। हा मंदिर परिसर आहे, हा पिंपरीमध्ये आहे। तुम्ही इथे विजिट करू शकता। हा आहे मंदिर परिसर, हे वैष्णो देवी माता मंदिर। आणि इथे पाणी असतं, आपल्याला इथं विश मागून कॉइन टाकायचा असतो। खूप गर्दी असते इथे बघा, तिथे माता राणीचा टायगर आहे। आणि हे सेम जम्मू काश्मीर वैष्णो मातेचं जे मंदिर आहे कटरामध्ये, तशीच प्रतिकृती इथे बनवली आहे। जिथे बघा, इथे वैष्णो मातेचं मंदिर आहे हे छोटं, आणि इथून तुम्ही बघू शकता हे बघा, अशी प्रतिकृती आहे। आणि अशी गुफेतून आपल्याला आत जावं लागतं आणि इथे पाणी असतं भरलेलं, तुम्ही बघू शकता। अशी ती गुफा बाहेर निघते तिकडे, हे बघा। असं हे कटरामध्ये जे जसं वैष्णो मातेचं मंदिर आहे तसंच एक गुफा आहे, आतमध्ये गुहेतून जावं लागतं, खाली पाणी असतं आणि मग असं कंटिन्यू रांगेत आपण निघतो वैष्णो मातेच्या मंदिरात। खूप छान। बघू शकता याच्यात पाणी आहे आणि असं आपल्याला गुफेतून असं जावं लागतं। जसं कटरामध्ये आहे वैष्णो मातेचं मंदिर, तशीच त्यांनी इथे प्रतिकृती केली आहे। प्रति बालाजी आहे, तसं हे प्रति वैष्णो माता मंदिर आहे। हे पिंपरीमध्ये आहे आणि तुम्ही नक्की इथे विजिट करू शकता। हे तुमच्यासाठी मी खास दाखवते, बघा किती छान आहे, किती सुंदर आहे। पुढे इथे आपण निघतो बाहेर वैष्णो मातेच्या मंदिरात। जाते का तू काय करणे वाटतं? इथे भैरवांचे मंदिर आहे, जे की असं म्हणतात की माता राणीचं दर्शन घेतलं वैष्णो मातेचं की तुम्हाला भैरवांच्या मंदिरात जावंच लागतं, तिथे दर्शन घ्यावंच लागतं, नाहीतर हे जे दर्शन असतं ते अपुरं मानलं जातं। आता आपण इथे भैरवाच्या मंदिरात जाऊयात, भैरवनाथाच्या मंदिरात जाऊया, जे की माता राणीचं युद्ध जे झालं होतं भैरवा संगती आणि माता राणीचं, आणि ही कथा आहे पूर्ण, जी की मी तुम्हाला वैष्णो मातेचं युद्ध झालं त्यामध्ये वैष्णो मातेने जेव्हा त्यांचा संहार केला तेव्हा त्यांनी सांगितलं, तेव्हा वैष्णो मातेने आशीर्वाद दिला की माझं दर्शन घेतल्यानंतर सगळे भक्त तुझ्या दर्शनाला येतील, तेव्हाच हे पूर्ण ही दर्शन पूर्ण होईल असं।
बघा इथे आहे शंभू महादेवाची पिंड, परत वैष्णव माता राणी, शंभू महादेवांची मूर्ती सुद्धा आहे आणि गणपती बाप्पा सुद्धा. बघा किती सुंदर. आणि इथं कालिका माता सुद्धा आहे, काली माता आहे इथं काली माता आहे आणि इथं सगळं आहे. हे बघा इथं सुद्धा जय